So we have already discussed about the evolution, that is small changes, how the small changes takes place, as well as the different evidences of this evolution, that is morphological evidences, etc. etc. Now we will discuss about the objections of the Darwin's theory. So what are the objections of the Darwin's theory? The first objection was the natural selection. That is, it is not the only factor of the evolution. That is, the natural selection is not only the factor of evolution. We know what is the meaning of evolution, that is small changes takes place. That is, it is a very long process, means it is a long duration आहे त्याच्यामध्ये हजारो पिढ्या त्याच्यामध्ये जाव्या लागतात. So we call it as a natural selection. Natural selection, आता what is the exact meaning of natural selection? Whatever which is selected by the nature. आता जे nature select करतोय म्हणजे जे नेचरला फेवरेबल कंडिशन्स ज्या आहेत त्या सगळ्या सिलेक्ट केल्या जातात. सो दॅट मग आता काय सांगितलं, इट इज नॉट द ओनली फॅक्टर, फक्त हाच फॅक्टर इव्होल्युशन मध्ये आहे का असं नाहीये. सम अदर फॅक्टर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्युशन ॲज वेल ॲज. आता आपल्याला माहिती आहे व्हेरिएशन होतं, व्हेरिएशन टेक्स प्लेस ड्युरिंग द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन मध्ये जे नेचरला ऍक्सेप्टेबल आहे ते नेचर सिलेक्ट करतो. सो दॅट देर इज अ व्हेरिएशन टेक्स प्लेस. त्याच्यामध्ये व्हेरिएशन हे होतं हे आपल्याला डार्विनने सांगितलेलं आहे. परंतु काय सांगितलेलं नाहीये, दॅट इज द कॉज ऑफ व्हेरिएशन. त्याच्यामध्ये व्हेरिएशनचं जे रिझन आहे, the reason is not given. The reason is not given. The reason of the variation is not given by the Darwin, as well as the origin of the variation is also not given. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन कॅन टेक्स प्लेस, व्हेरिएशन होतं हेही सांगितलेलं आहे, परंतु द कॉज ऑफ द व्हेरिएशन इज नॉट गिवन बाय द डार्विन, ॲज वेल ॲज द त्याच्यामध्ये ज्या फेवरेबल कंडिशन ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि परंतु त्याचं ओरिजिन काय आहे, ओरिजिन इज नॉट गिवन बाय द डार्विन. सो द फेवरेबल कंडिशन्स ज्या आहेत ह्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत, परंतु ह्याची सुरुवात कशी होते, दॅट इज ओरिजिन इज नॉट गिवन, ॲज वेल ॲज कुठून सुरुवात झालेली आहे, दॅट इज नॉट ऑल्सो गिवन बाय द डार्विन. सो दॅट त्याच्यामध्ये आपल्याला पहिला फॉल्ट काय आहे, तर व्हेरिएशन्स जे आहेत, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली रिझन. फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर नाहीये, शिवाय व्हेरिएशन जी होतात त्याच्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये की त्याचं व्हेरिएशन कशी होत आहे, त्याचं ओरिजिन काय, फ्रॉम व्हेअर, हाऊ, ह्या सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन इज नॉट गिवन बाय द डार्विन. आता दुसरं जे आहे त्याच्यामध्ये दुसरं रिझन आहे दिलेलं ऑब्जेक्शन्स ऑफ द डार्विन्स थेअरी, दॅट इज युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स आर नॉट गिवन बाय द डार्विन. की जे इव्हॉल्युशनच्या फॅक्टरमध्ये सम सॉर्ट ऑफ चेंजेस, म्हणजे ज्याला आपण व्हेरिएशन म्हटलेले, हे व्हेरिएशन टेक्स प्लेस हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, पण जे त्याच्यामध्ये काही युजफुल मॉडिफिकेशन्स आहेत, काही युजलेस मॉडिफिकेशन आहेत, ह्याबद्दल मात्र आपल्याला डार्विनने काहीही सांगितलेलं नाही. म्हणजेच काय आहे, दॅट इज ड्युरिंग द पिरियड ऑफ द इव्हॉल्युशन, दॅट इज सम ऑर्गन्स आर डेव्हलप्ड, some organs are developed as per the requirement. आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे चेंजेस झालेले आहेत, रिक्वायरमेंट प्रमाणे ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत. ह्या बाबतीमध्ये सुद्धा काय आहे, दॅट इज नो एक्सप्लेनेशन अबाउट इट, इज नॉट गिवन बाय द डार्विन. ॲज वेल ॲज ही ऑल्सो एक्सप्लेन he also failed to explain about the vestigial organs. म्हणजे जे युजलेस जे मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्याबद्दल सुद्धा ते एक्सप्लेन करायला, त्याचा जो अकरन्स आहे हा सांगायला अनेबल होते. ॲज वेल ॲज द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, हे आपल्याला डार्विनने सांगितलेलं आहे. तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे ते म्हणतात, एवढं सांगितलं. परंतु हे जे फिट आहेत हे कसे तयार झाले, आपल्याला त्यांनी काय सांगितलं, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे म्हटलेलं आहे, म्हणजे जे प्रबळ आहेत तेच अस्तित्वात राहिले, ते टिकून राहिले. परंतु हाऊ टू बिकम अ फिट, ते फिट जे आहेत ते फिट कसे निर्माण झाले हे आपल्याला ते सांगू शकलेले नाहीत. हा त्यांच्या थेअरी मधलं एक काय आहे, लिमिटेशन आहे. जे फिट आहेत ते कसं तयार झाले, इट इज नॉट एक्सप्लेन बाय द डार्विन. सो दॅट इट इज ऑल्सो वन सम सॉर्ट ऑफ लिमिटेशन ऑफ द डार्विन. ॲज वेल ॲज the third limitation or the third objection of the Darwin's theory is that
there is no explanation about the slow changes and the abrupt changes. जे चेंजेस झालेले आहेत हे मान्य केलेलं आहे, परंतु काय सांगू शकलं, नॉट एक्सप्लेनेशन ऑफ द चेंजेस. चेंजेस का झालेले आहे, that is we have already discussed about the variation. In the same way, there is no explanation of the mutation. We know what is the exact meaning of the mutation. That is the sudden changes takes place in the living organism. That is how the sudden changes takes place. That is we know that is which is responsible for the change in the genetic material. Change in genetic material. हे जे जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज होतो हा अब्रप्ट चेंज आहे, सडन चेंज आहे. सो दॅट इज नो रेफरन्स ऑफ द म्युटेशन इन दिस theory. So these are some limitations or the objections on the Darwin's theory. Now next we'll discuss about the Lamarckism. Now the theory is also called as inheritance of the acquired characteristics. The theory put forth by the French scientist Jean-Baptiste Lamarck. Now according to this Lamarck, that is some sort of morphological changes takes place by the use and disuse of the organs. एखाद्या ऑर्गनचा आपण वापर करतो किंवा नाही यावरून त्यांनी ही थेअरी वापरलेली. दॅट इज द लेझीनेस ऑफ द ऑर्गन. लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम, एखादं ऑर्गॅनिझम किती ऍक्टिव्ह आहे त्या ऑर्गनच्या बाबतीमध्ये किंवा किती लेझी आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ मॉर्फोलॉजिकल चेंजेस टेक्स प्लेस अँड दीज मॉर्फोलॉजिकल चेंजेस आर acquired, inherited to the next generation. This is given by the Lamarck. For this, that is he give the points such as the use and disuse of the organ. That is, suppose it is active. Suppose any organ is active, so that it is used more and more, that particular organ becomes strong. So that he gave the example of the giraffe. That is, at the beginning, the size of the giraffe was short, just like a deer or horse. त्याची जी साइज आहे ही छोटी होती, परंतु due to the shortage of the food, he start to extend their neck. त्यांची फूडच्या शॉर्टेज मुळे त्यांनी त्यांची नेक ही एक्सटेंड करायला सुरुवात केली. सो दॅट द चेंज वॉज इन द लाईफ टाइम अँड आफ्टरवर्ड्स दिस कॅरेक्टर दॅट इज एक्सटेंडेड नेक it was transferred to the next generation, and so that it is inherited of the acquired character. म्हणजे ह्याच्यामध्ये to extend the neck is the acquired character, that is a change takes place in the lifetime. So we call it as the acquired character, and this character was inherited. That is, it is passed to next generation, so that it is according to the Lamarck. That is, so आज आपण जी जिराफ बघतो त्यांची जी नेक आहे ती एक्सटेंडेड आहे. So that it is a character that is acquired inheritance. It is an example of the inheritance of the acquired character. But दुसरं एक्झाम्पल त्यांनी दिले. नाव दिस इज अ यूज. त्यांनी यूज केलेला आहे नेकचा आणि त्यावरती नेकची एक्सटेंड झालेली आहे. नाव सेकंड एक्झाम्पल दॅट इज अ डिसयूज ऑफ ऑर्गन्स. काही ऑर्गन्स असे आहेत की त्यांचा वापरच केला नाही, सो दॅट दे डिजनरेटेड आफ्टरवर्ड्स, असं लमार्क म्हणतात. दॅट इज एक्झाम्पल्स आर गिवन. दॅट इज ऑस्ट्रिच अँड एमू. द एक्झाम्पल्स दीज आर द बर्ड्स. परंतु त्यांचे जे विंग्स आहेत, द विंग्स आर द वीक. त्याची रिझन्स काय आहेत की ह्यांचे जे वेट आहे, द वेट ऑफ द ऑस्ट्रिच अँड एमू इज कंपॅरेटिव्हली मोर, सो दॅट द विंग्स ऑफ these birds are weak. विंग्स हे त्यांचे वीक आहेत, सो दॅट नॅचरली काय ते जास्त आपल्याला फ्लाइंग पर्पज मध्ये उडताना आपल्याला बघायला मिळत नाही. सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे अबाउट द स्नेक. इन केस ऑफ स्नेक त्यांची लेग्स जी हाइंड लेग्स जे आहे त्यांच्या लेग्सची मुवमेंटच नव्हती. त्यांच्यामध्ये जी बॉडी मुवमेंट आहे ती क्राउलिंग पद्धतीने होती, सो दॅट देयर वॉज नो यूज ऑफ द लेग्स. त्यामुळे आपल्याला स्नेक्सना आज लेग्स नसतात. as well as the wings of the duck and the swan are weak, so that means त्यांचा काय वापर हा होत नव्हता. there was no use of the wings, so that त्यांच्यामध्ये जी डेव्हलपमेंट कशी आहे, डक अँड स्वान लाईक जे बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये whenever they are present in the water, these are majorly present in the water, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जी मॉडिफिकेशन्स आहेत त्यांचे जे लेग्स आहेत त्या लेग्स मध्ये वेब्स आपल्याला बघायला मिळतात.
दोन जी बोटं आहेत त्याच्यामध्ये पडदे आहेत आणि सो दॅट दे यूज इट फॉर द पर्पज ऑफ द स्विमिंग पर्पज. अशा पद्धतीने ही मॉडिफिकेशन्स आहेत. मीन्स ऑल ऑफ दिस थिंग्स आर अकॉर्डिंग टू द नीड, त्यांच्या नीड प्रमाणे आहेत. सो दॅट दीज आर द अडॅप्टेशन्स. हे सगळे अडॅप्टेशन्स अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट आहेत. सो दिस थेअरी इट इज कॉल्ड ॲज द लमार्किझम. परंतु ही जी थेअरी आहे that is the use and disuse of the organs, आणि त्या पद्धतीनं जो ऑर्गन यूज मध्ये आहे तो स्ट्रॉंग होतो किंवा जो डिसयूज आहे तो डिजनरेट होतो. ही जी थेअरी बेसिकली आपल्याला लमार्कने सांगितलेली आहे, इट वॉज फर्दर डिस्प्रूव्ड. बेसिकली हे त्याच्या लाईफ टाइम पर्यंत ठीक आहे, परंतु ते काय म्हणतात की त्यांनी द इनहेरिटेड, हे जे अक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, हे अक्वायर्ड कॅरेक्टर्स दीज आर इनहेरिटेड. इनहेरिटेड म्हणजे पुढच्या पिढीकडे ते संक्रमित होतात, ट्रान्समिट होतात. इट वॉज डिस्प्रूव्ड. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिस्प्रूव्ह झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल असं म्हटलंय की सपोज एखाद्या व्यक्तीचा लाईफ टाइम मध्ये ऍक्सिडेंट झाला, पाय गेला, परंतु नंतर त्याला जर अपत्य झालं तर त्या बाळाला दोन्ही पाय असतात. म्हणजेच काय आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत एन्व्हायरमेंट कडून किंवा काही घटना लाईफ टाइम मध्ये घडल्या असतील तरी त्या पुढच्या पिढीमध्ये त्या येतातच असं नाही.